तर भावांना आम्ही आता आलोय कोयना डॅमच्या भिंतीवर. कोयना डॅमवरचं लाईट शोचं काम ना अब्दुल चौस यांनी केलंय. सिद्दीकचे मामा आहेत तर त्यांनाच विचारा आता कसं कसं केलंय. काय नाही गेले 3-4 वर्ष झाले मीच करत आहे आणि याच्यात मला उभे तर भावांनो तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहे कोयना नगरला कोयना डॅम तुम्ही बघाय. तर स्वातंत्र्य दिनानिमित्त लाईट शो आहे, लेझर लाईट शो. तो आपल्या भावाच्या म्हणजे सिद्धेच्या मामाने केलेला आहे. तो शो आपण बघण्यासाठी तिकडे निघालोय. तर तुम्ही कंटिन्यू करा, तुम्हाला दाखवण्यात येईल. चला. पाऊस नसल्यामुळं आम्ही घेतले पहिल्यांदा निघून परत निघायला लागलो. मध्येच पाऊस लागला. पावसाला पण काय होतंय, जेव्हा आम्ही निघाल तेव्हाच याचं असतंय. तरी पण आता तुम्ही बघा पाऊस गेला आम्ही निघणार आहे. पुढं कंटिन्यू करा. आता काय बोलत बसत नाही, डायरेक्ट व्हिडिओमध्ये दाखवतो. लाईट शो सायंकाळी चालू होणार असल्यामुळं आम्ही गेलेलो ओझरडे वॉटरफॉलला. तर इकडून बॅक साईडला बघा एक चांगला व्ह्यू पॉइंट गावतोय तर फोटो तुम्ही काढू शकता. ओझरड्याला जाताना आंबेघर हे गाव लागतंय बघा. इथं दरड कोसळून 2021 साली हे गाव उद्ध्वस्त झालेलं. ही तिथलाच पॉइंट आहे बघा. आम्ही ओझरड्यावर पोचलो तेव्हा 6 वाजलेले. त्यामुळे एंट्री बंद केलेली. त्यामुळे आम्हाला तिथून रिटर्न फिरावं लागलं. आता हे रस्त्यावरनं शूट घेतलंय बघा. असा व्ह्यू दिसतोय धबधब्याचा. तर कसा वाटला कमेंट करून सांगा. ओझरड्याचा धबधबा बघून येत होतो आणि आता चिप केलंय पावसानं. मध्येच एकदम लहर आल्या का त्याला विषय हळद भावानं भिजलोय. ही काय दोघं नुसती नावाला ती गाडी काय घेत नाही. जास्त करून हेच आहे ते चालवायला लावतात मला. आणि ह्या ती बघा भिजलीच नाहीत काय. ह्यो तर बघा पूर्ण पॅक डिऱ्या बातच घेऊन आलोय. ह्यो लय नसला ह्यो मध्ये बसती मधी बास मधी काय वास नाही का आलं पाहिजे. काय ह्याच्यात मामाची लाइटिंग आहे बरं का. दर नाव ह्याच्यात मामाची लाइटिंग आहे. आपल्या मामाची लाइटिंग आहे. सप्लाय शे लेझर लाइटिंग ना. कसले लेझर लाइटिंग असं आहे. बाबा काय मग तुमचं मागे इथलं तर नव्हतं बघा जायचं. बघायला जायचं तुमचं पण जवळ आम्हाला याला तुला आता सिद्ध्या मी आणि सुद्या निघाली लाईट शो बघायला. तुम्हाला सांगितलं ना व्लॉगच्या स्टार्टिंगला ह्याच्या मामाचा आहे म्हणून. तर तोच शो बघायला निघालो. तुम्हाला दाखवतो शार्पे दिसायला लागले तिथे ना. काहीच दिसत नाही. अरे दिसत अरे आत्ता पडलेल्या हो. इथून दिसत आहे का ती. हा पडते बॅग. तर आत्ता आम्ही गाडीतून निघालोय कोयना डॅमच्या भिंतीवर. सिद्धेच्या मामाची लाइटिंग असल्यामुळं आपल्याला तिथं जायला भेटलंय. इथं कोणाला जायला भेटत नाही कारण की परमिशन नसत्या. त्यामुळं लाइटिंग असल्यामुळं भेटले. तर चला आता डॅमवर भेटूया. तर आता इथून डॅमची भिंत चालू होते. आता इथं डॅमवर रस्ता आहे बघा. कसा आहे रस्ता. लाइटिंग बिटिंग एकदम क्वालिटी.
तर भावांनो कोयना डॅमवरचं लाईट शोचं काम ना अब्दुल चौस यांनी केलंय. सिद्दीकचे मामा आहेत तर त्यांनाच विचारा आता कसं कसं केलंय. काय नाही गेले 3-4 वर्ष झाले मीच करत आहे आणि याच्यात मला हॉबी आहे. मी पैशासाठी काम करत नाही. आपली एक ॲड होती आणि आपल्या मनाला चांगलं वाटतं. सगळं आपल्याला ह्या माध्यमातून सगळं जग आपल्याला ओळखत असतं. त्यासाठी कोयना डॅमवर आपण एक काम करत असतो बस. आणि स्वतंत्र दिवस आहे, चांगला दिवस आहे, काहीतरी आपण जरा वेगळं करायचं म्हणून काम करत असतो. ओके चला अभिनंदन. तर बघू शकता आता ही कोयना डॅमच्या भिंतीवर आहे. आता इथून खालचा व्ह्यू बघा. फुटनूट आली फुटनूट. अरे आली फुटनूट. तर भावांना आम्ही आता आलोय कोयना डॅमच्या भिंतीवर. ही तिकडची साईड आहे जिथून पाणी सोडलं जातं. तुम्ही बघा केले कुठनं पहिला व्हिडिओ घेतलाय ना ते आहे बघा इथून आहे. आणि तिकडच्या साईडला आहे ती पाण्याचं आहे. पाण्याचा साठा आहे इकडं तिकडच्या साईडला. तिकडच्या साईडला पाणी सोडलं जातं. आता ही डॅमचं अडवलेलं पाणी रात्रीचं एवढं काय दिसत नव्हतं तर एक फोकस होता त्यामुळे तेवढं तरी दिसलं. जेवढं पाणी दिसतंय तेवढं दाखवलं बघा तुम्हाला.